सगळा गोतावळा जर जिवंत पाहिजे असेल तर अमरापूरला यायचं, ते बी 48 तासात, कळलं का? शालू आणि कार्तिकी अजून प्रतापरावच्या तावडीतच आहे. तो ना अमरापूरला घेऊन चाललाय त्यांना. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करू? तुम्ही मला इथे का बोलवलं? आमच्या लग्नाबद्दल काय बोलला रे राघव? म्हणजे कमॉन, तू त्याचा सगळ्यात जवळचा माणूस आहेस, तुला माहिती असणारच. मॅनेजर आहे मी त्यांचा, मित्र नाही. त्यामुळे आमच्यात पर्सनल डिस्कशन असं होत नाही. आय लाईक इट. सिरियसली आवडलं मला. बॉसचं सिक्रेट जपणारी माणसं मला आवडतात. आमचं लग्न झाल्यानंतर माझी पण सगळी कामं तूच बघ. अगदी सगळी, पर्सनल सुद्धा. आणि हा आता मुद्द्याचं, आमच्या लग्नाला फक्त 38 आवर्स उरलेत. आता तुमच्याकडच्या मंडळींना मी काही फार ओळखत नाही, त्यामुळे त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं काम तुझं. आणि हो, मीडिया, पापाराझीज, इन्फ्लुएन्सर्स त्यांना सुद्धा बोलवण्याची जबाबदारी तुझी. एवढी सगळी महत्वाची कामं तुम्ही माझ्याकडे सोपवताय. या सगळ्यापेक्षा अजून एक महत्वाचं काम आहे. राघवला लग्न मंडपात घेऊन यायचं, आणि तेही वेळेत. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आता तुम्ही म्हणतायच की सरांसोबत लग्न करायचंय, तर मग सरांबद्दल तुम्हाला थोडं माहिती असणं गरजेचं आहे ना. बोल ना. नाही, तुमची महत्वाची जी काही कामं तुम्ही मला दिलेत ते मी पूर्णपणे एकदम व्यवस्थित पार पाडेन. आरके सरांना घेऊन येणं मला नाही जमणार. नाही म्हणजे कसं आहे की आरके सरांचा जर इंटरेस्ट असेल ना तर सर वेळेच्या आधी पोहोचतात, आणि जर नसेल तर सर कधी येतील का नाही येणार काहीच सांगू शकत नाही. नाही, हे म्हणजे जे काही खरं आहे तेच सांगतोय मी तुम्हाला. आणि हा कसं आहे की सर कधी कधी अचानक गायब होतात आणि सगळं झाल्यानंतर एंट्री घेतात. नाही म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या, अचानक धक्का लागू नये म्हणून सांगतोय फक्त बस. राईट, यू आर राईट. पण जसं मला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत तशा तुलाही काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. माझ्याशी लग्न न करणं हा चॉईस राघवकडे नाहीच आहे, वेदर ही लाईक्स इट ऑर नॉट. त्यामुळे जा आणि तुझ्या साहेबांना सांग, लाईफ अँड डेथ सिच्युएशन मध्ये येते, गपचूप लग्न मंडपात यायचं, नाहीतर काय. बाय. टच मध्ये राहा. बाप रे, काय आहे का या बाईच्या डोक्यात? काही असलं ना, आरके सर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येणार आहेत हे नक्कीच. ऐका ना, 5 मिनिटं, मी जास्त वेळ नाही घेणार. मला 5 मिनिटं बोलू देत ना बाबाशी प्लीज. मला ना खूप महत्वाचं बोलायचंय. नाही भेटता येणार तुम्हाला. मी पाया पडते तुमच्या, मी पाया पडते प्लीज प्लीज. काय करताय तुम्ही? प्लीज मला भेटू देत ना बाबाला. थँक्यू बाबा. मोहिनी, हे बेटा, अगं तू किती भिजलीस. आधी जरा डोकं पुसून घे. ते सोड, ते सगळं राहू देत. मी सांगितलं होतं ना प्रतापरावाने त्या तिघींना किडनॅप केलंय, आणि आता तू त्यांना घेऊन अमरापूरला गेला. मला असं वाटतंय आतू त्यांच्या तावडीतून सुटली होती. तिचा ना मला अननोन नंबरवरून फोन आला होता. काय काय म्हणाली ती तुला? ती मला तिथल्या घडामोडी सांगतच होती, पण तितक्यात बहुतेक गुंडांनी तिला परत पकडलं. पकड? बाबा, त्याच्या जीवाला धोका आहे. तो आता जास्त ट्रिगर झाला असेल, चिडला असेल तो.
करणार नाही ना त्यांना नाही. 48 तासात मला अमरापूरला तू शांत हो, तू. जायचंय. नाही तर तू त्याचं काहीतरी बरोबर. तू नको काळजी करू. हे बघ असं काही होणार नाही, काही होणार नाही. मी सोडणार नाही त्या प्रतापला. एकदा मला इकडनं बाहेर पडू दे. दोनदा त्याला सोडायची चूक केली मी, आता नाही सोडणार मी त्याला. बाबा नाही सोडणार. हो, ऐका ना, सोडा नाही. ऐक बाबा, शांत हो. अरे काय नाही तू कोण आहे इकडे? बाबा ऐक ना, मी करतेय काहीतरी. मी मार्ग काढते. मी लगेच अमरापूरला निघाले होते, पण आरके म्हणाले की नको जाऊस म्हणून. त्यांनी थांबवलं मला. हरकेने का अडवलं? त्यांचं असं म्हणणं होतं, मी जर अमरापूरला गेले तर तो प्रतापराव मला सुद्धा डांबून ठेवेल. करेक्ट आहे. हार्केनचं म्हणणं करेक्ट आहे. म्हणजे त्याला जे एक्सपेक्टेड ना तेच जर आपण केलं ना तर त्याच्या ट्रॅपमध्ये आपण स्वतःहून चालत गेलोय असं होईल ना. करेक्ट आहे. बाबा मला कळत नाही रे काय करू. मी पोलिसांना सांगितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि 1000 प्रश्न विचारतील. आणि त्यातून जर त्यांना पटलं तर आरके सर परत तुरुंगात. मला काहीच कळत नाहीये बाबा. त्यात तू नाहीयेस. मला तुझी खूप गरज आहे आता बाबा. मला ना तुझ्यासारखा विचार नाही करता येते, पण काहीतरी करावं लागेल. काय करू मी? मला तुझी सिच्युएशन कळते राजा, पण आता या क्षणी तू काय करावंस हे मला नाही सांगता येणार ग. हा पण एक मात्र आहे, तू काय करू नयेस हे मी सांगू शकतो. हे बघ, आता या अपघाताच्या प्रकरणामध्ये आरके सरांचं नाव पोलिसांसमोर नको घेऊस प्लीज. माझी नको काळजी करू. मी आयुष्यभर राहत असलो ना तरी चालेल. अरे पण बाबा हे बघ नीट लक्षात घे, आता या परिस्थितीत पण आरके सरांनी तुला करेक्ट ऍडवाइस दिलाय. तू म्हणतेस ना तसं मी जर बाहेर असतो ना आणि हाच प्रश्न तू मला विचारला असता सर एक बाप म्हणून मीही तुला हेच सांगितलं असतं राजा. याचा अर्थ आरके सरांना तुझ्याबद्दल काळजी वाटते. ते तुला करेक्ट मार्ग दाखवत आहेत. आणि आजपर्यंत आरके सरांनी आपल्यासाठी काय काय केलंय तुलाही माहिती आहे ना का. त्यांचे उपकार जर परत फेडायचे झाले ना तर अख्खा जन्म कमी पडेल राजा आपल्याला. आणखीन एक, यापुढे तुला जर कुठलीही अडचण आली ना, तुला जर अडकल्यासारखं वाटलं तर आरके सरांचा सल्ला घे. चांगला माणूस आहे.